नमस्कार मित्रांनो, गुरुत्वाकर्षण या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, मुक्त पतन, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, गुरुत्वाकर्षण नियमाचे महत्त्व, वस्तुमान, वजन, उत्प्लाविता, द्रायूंमधील दाब, प्लावक बल, द्रवाचा दाब, आर्किमिडीजचे तत्व आणि सापेक्ष घनता। प्रथम आपण बघू गुरुत्वाकर्षण म्हणजे काय। वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूला थांबवण्यासाठी बलाचा उपयोग करावा लागतो। त्याचप्रमाणे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कोठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षणारे गुरुत्वबल असते। हे बल वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते। न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, जी हा स्थिरांक आहे याला गुरुत्व स्थिरांक असेही म्हणतात। जी ची किंमत ही वस्तूचा आकार व प्रकार यावर अवलंबून नसते व दोन वस्तुमानांमधील माध्यमावरही अवलंबून नसते, म्हणून त्याला विश्वगुरुत्व स्थिरांक असे म्हणतात। आता आपण बघू मुक्त पतन। एक आपण क्रिया करू। एक बॉल घ्या, वरच्या दिशेने ते फेकू। तो एका विशिष्ट उंचीत पोहोचतो आणि नंतर तो खाली येण्यास सुरू होतो। येथे आपण आकृतीत बघू शकतो। त्याचप्रमाणे जर एखादी वस्तू फक्त गुरुत्वाकर्षणाने खाली येत असेल, त्याच्या गतीला आपण मुक्त पतन असे म्हणतो। मुक्त पतनाच्या वेळेस हवा वस्तूच्या गतीला विरोध करते, कारण वस्तूचे आणि हवेचे घर्षण होते, तसेच वस्तूवर ऊर्ध्वगामी बलही कार्य करत असते। आता आपण बघू पृथ्वीचे गुरुत्व त्वरण। एखादी वस्तू विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते। खाली येत असताना त्याचा वेग वाढतो, याचाच अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते। यालाच गुरुत्व त्वरण असे म्हणतात। हे जी या अक्षराने संबोधले जाते। वस्तू हलकी किंवा जड असेल तरीही ती खाली पडत असताना त्यामध्ये निर्माण होणारे त्वरण सारखेच असते। त्याचप्रमाणे गुरुत्वाकर्षण नियमाचे महत्त्व। गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे आपण खालील गोष्टी सहजपणे समजू शकतो। येथे आपण बघू पृथ्वी आपल्यावर प्रयुक्त करत असलेले गुरुत्व बल, चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे, ग्रहांचे सूर्याभोवती फिरणे, त्याचप्रमाणे चंद्र व सूर्यामुळे समुद्रामध्ये येणारी भरती व ओहोटी। आता आपण बघू वस्तुमान। वस्तुमान हे सगळीकडे सारखेच असते, ते बदलत नाही। वस्तुमान हे m ने दर्शविले जाते। जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वही जास्त असते। वस्तुमान कधीही शून्य होऊ शकत नाही, कारण वस्तूचे वस्तुमान शून्य झाल्यास ती वस्तू अस्तित्वात राहणार नाही। त्याचप्रमाणे वजन। एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात। वजन हे W ने दर्शविले जाते। याचे SI एकक किलोग्रॅम आहे। वस्तूचे वजन हे वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्वबल होय। आता आपण बघू उत्प्लाविता। एखाद्या वस्तूवर पृष्ठभागाला लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता म्हणतात। एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय। त्याचे सूत्र आहे दाब बरोबर उत्प्लाविता भागिले क्षेत्रफळ। त्याचप्रमाणे द्रायूंमधील दाब। द्रव आणि वायूंना एकत्रितपणे द्रायू म्हणतात, म्हणजेच जे पदार्थ वाहू शकतात। द्रायू भांड्याच्या तळावर व बाजूंवर दाब प्रयुक्त करतात। द्रवाला विशिष्ट तापमानाला विशिष्ट आकारमान असते।
या गुणधर्मामुळे ते वायूंपेक्षा वेगळे आहेत. आता आपण बघू प्लावक बल. पाण्याने बाटलीवर वरच्या दिशेने प्रयुक्त केलेल्या बलास प्लावक बल म्हणतात. जेव्हा वस्तू द्रवामध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडविलेली असते तेव्हा द्रव त्या वस्तूवर बल प्रयुक्त करते. द्रवाने वस्तूच्या पृष्ठभागावर प्रयुक्त केलेले बल लंब असते आणि ते त्या ठिकाणचा दाब व क्षेत्रफळ यांच्या गुणाकाराएवढे असते. त्याचप्रमाणे द्रवाचा दाब. भांड्याच्या सर्व बाजूवर द्रवाचा दाब प्रयुक्त होतो. कोणत्याही बिंदूपाशी दाब भांड्याच्या आकृती व आकारावर अवलंबून नसतो, मात्र तो द्रवाच्या उंची खोलीवर अवलंबून असतो. खोलीनुसार दाब वाढत जातो तो द्रवाच्या घनतेवर देखील अवलंबून असतो. आता आपण आर्किमिडीजचे तत्व बघू. जेव्हा एखादी वस्तू द्रायूमध्ये पूर्णतः किंवा अंशतः बुडविली जाते तेव्हा तिने विस्थापित केलेल्या द्रायूच्या वजनाइतके बल वरच्या दिशेने प्रयुक्त होते. येथे आपण आकृतीत बघू शकतो. जहाजे व पाणबुड्यांच्या रचनेसाठी ते उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे दुग्धतापमापी, आर्द्रतामापी यासारखी विविध उपकरणे याच तत्वावर आधारित आहेत. आता आपण बघू सापेक्ष घनता. पदार्थाची घनता म्हणजे त्याचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय. SI त्याचे पद्धतीतील एकक किलोग्रॅम आहे. पदार्थाची घनता त्याची शुद्धता ओळखण्यास उपयुक्त असते. पदार्थाची सापेक्ष घनता म्हणजे त्याच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असणारे गुणोत्तर होय आणि याचे सूत्र आहे सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.